वेळ संध्याकाळी 4:30 वाजताची। हमीद शेख नामक एक व्यक्ती दारूच्या नशेमध्ये राम नवल गुप्ता यांच्या नारळाच्या दुकानात येतो। तो तिथे त्यांना शिवीगाळ करू लागतो आणि या शिवीगाळीचं रूपांतर जेव्हा मोठ्या वादात होतं तेव्हा हे दोघेही आपापल्या मुलांना बोलवतात आणि पुढे शेख आणि गुप्ता या दोघांची मुलं आपापल्या वडिलांना वाचवायला जातात आणि तिथेच त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी होते आणि ते एकमेकांवर चाकू उगारून लागतात। आणि या भीषण हाणामारीमध्ये दुकानदार राम नवल गुप्ता यांचा मुलगा अरविंद गुप्ता आणि दारूच्या नशेत असलेला हमीद शेख या तिघांना आपला जीव गमवावा लागतो। ही घटना आहे मुंबईच्या दहिसरमध्ये। शेख आणि गुप्ता या एकाच परिसरामध्ये राहणाऱ्या कुटुंबामध्ये 2022 पासून वाद वाढले होते आणि वारंवार दोन्ही कुटुंबामध्ये वाद होत होते। मात्र काल या वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं आणि यामध्ये तिघांनाही आपला जीव गमवावा लागला। काही जण यामध्ये जखमी होत आहेत। दरम्यान पोलीस या प्रकरणी अधिकचा तपासही करतायत। पण शेख आणि गुप्ता या परिवारांमध्ये 2022 मध्ये सुद्धा क्रॉस गुन्हे दाखल होते। पण एखादं क्षुल्लक कारण आपल्या जीवावर कसं बेतू शकतं हे याचं एक उत्तम उदाहरण आहे। मात्र या घटनेनं मुंबई चांगलीच हादरली आहे। दरम्यान दुसरीकडे ही घटना माणसाने एकमेकांमध्ये वैमनस्य कितपत ठेवावं हा विचार करायला लावणारी सुद्धा आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा।